शेतकरी इकडे उद्ध्वस्त झालाय। आता त्या आपल्या त्या सिल्लोडला ते सरपंच बिचार पोरग बसले, तिकडे ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही। आमचा तिकडे त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय, तिकडे ध्यान द्यायला वेळ नाही। त्या करमाळ्याची ताई बसली, तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही। परत त्या बार्शीच्या ताई बसल्या आता माय मावल्या, तिकडे सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही। ते लेकरं मरालेत ना, आंदोलन उपोषण करू करू। तुम्हाला का रोग आला का तिकडे ध्यान द्यायला थोडा? काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्यायला? इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का? पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये। आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार आहे, उगाच उपोषण करा आणि हे करा। आता शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे। एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत, उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला, हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे। कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नये। अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना मदतीसाठी शासनाने राज्य सरकारने कुठलाच प्रपोजल केंद्राला दिलेलं नाही, देणार पण नाही। मदत मिळेल की नाही दिवाळीत? घेणार आम्ही, आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना, विश्वास आहे ना आमच्या शक्तीवरती। केंद्राची मदत देत नाही तोपर्यंत हे देण्याची शक्यता वाटत नाही। त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची, पण आधी बैठक झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहे। कारण ती येते येत नाही ते बघावं लागेल ना। त्यातलं आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार, मॅनेज न होणार। पण त्यातलं भाव वाढ कसा घ्यायचा? कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा। मग शेतकऱ्याचा जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल, पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांनी आयुष्यभर आंदोलन उभ्या नाही करायची, एकदाच उभा करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा। जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला 2च वर्षात, तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानी सुद्धा येणं गरजेचं आहे। त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे। ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू। त्यांनाही आपण बोलवणार आहे। दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू, त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे, ज्यांना माहिती आहे हमी भाव कसा द्यायचा, कर्जमुक्ती कशी घ्यायची, पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे, नुकसान भरपाई कशी घ्यायची, मालाला भाव, भाजीपाल्याला भाव, दुधाला भाव, फळबागाला भाव कसे घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळी चर्चा होईल, शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा, आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होतील त्यावेळी तारीख डिक्लेअर होईल। पण अंतिम टोकाचा लढा असणार, असा पुन्हा लढा देशानं बघितला नसेल शेतकऱ्याचा, इतका निर्णायक लढा आणि यशस्वी पण। सरपंच मंगेश साबळे मागच्या 8 दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत। त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू आहे। आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं समर्थन मंगेश साबळे यांना आहे, पण मात्र मराठवाड्यामधले आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं मात्र मंगेश साबळे यांना समर्थन आहे का, पाठिंबा आहे का? मनोज जरांगे पाटलांनी तशी घोषणा केली आहे का? मनोज जरांगे पाटील हे मंगेश साबळे यांची भेट घेणार आहेत का? या सविस्तर प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। 29 सप्टेंबर पासून मंगेश साबळे हे सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई मिळावी यासह अनेक मागण्यांसह सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। मंगेश साबळे यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे। नाका तोंडातून मंगेश साबळेंच्या रक्त येते, तरी सुद्धा सरकारनं अजून मंगेश साबळे यांच्या उपोषणाची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी मंगेश साबळे यांची भेट घेतली नाही, त्यांना अजून पाठिंबा दिलेला नाही। यामुळे आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत का? जरांगे पाटलांचा खरंच मंगेश साबळेंना पाठिंबा आहे का? ते त्यांची भेट घेणार आहेत का? असे प्रश्न अनेक जण विचारत आहेत। जर आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एक 27-28 वर्षाचं पोरग गावच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतं
गावामध्ये लाईट यावी, पाणी यावा, गावाचा विकास व्हावा म्हणून मंगेश साबळे नावाचा सरपंच पुढे येतो, वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करतो आणि त्याच माध्यमातून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी सुद्धा होतो। सुरुवातीला याच मंगेश साबळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःची गाडी पेटवून दिली होती, एक आक्रमक आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं। त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळू नये आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वारंवार बोलणारे गुणरत्न सदावर्ते यांची देखील गाडी याच मंगेश साबळे यांनी फोडली होती। समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच समाजावर जर लोक असं बोलत असतील तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल, याच भूमिकेतून मंगेश साबळे यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली होती। बघता बघता 2024च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवायचं ठरवलं। त्यावेळी मात्र मनोज जरांगे पाटलांनी कुठलेही उमेदवार दिलेले नव्हते, फक्त सरकारचे जे उमेदवार आहेत त्यांना पाडा किंवा जे आपलं आरक्षण देत नाहीत, आरक्षणाच्या बाजूने बोलत नाहीत अशा लोकांना पाडा अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती। पण मात्र या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मंगेश साबळे यांना 1.5 लाखापेक्षा जास्त मतं जालना लोकसभा मतदारसंघामधून मिळाले। 1.5 लाखापेक्षा जास्त मतं मिळाले आणि मंगेश साबळे यांचा पराभव झाला। त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या। विधानसभा निवडणुकीमध्ये मंगेश साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, निवडणूक लढवायची होती, पण मात्र त्याच वेळी मनोज जरांगे पाटलांनी त्याला विरोध केला होता। कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करू नका आणि जर कोणी असं करत असेल तर त्याला पाडा, जो कोणी अशी निवडणूक लढत असेल तो आपला नाही, अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली होती। म्हणूनच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मंगेश साबळे यांनी मोठी खंत व्यक्त केली होती आणि मनोज जरांगे पाटलांची जाहीर माफी सुद्धा मागितली होती। समाजासाठी लढतोय, समाजासाठी कार्य करतोय, मी सुद्धा निवडणूक लढवावी नाही का, आम्हाला तेवढा अधिकार नाही का, असे प्रश्न मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विचारले होते। तेव्हाच कुठेतरी मंगेश साबळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मतभेद झालेले आहेत अशा उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या। पण मात्र तरी सुद्धा मंगेश साबळे हे मराठा आरक्षणामध्ये सक्रिय राहिले। जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईच्या दिशेने मोर्चा नेला, याच मुंबई मोर्चामध्ये मंगेश साबळे हे सहभागी झाले होते आणि आपण सुद्धा समाजाचं देणं लागतं म्हणून त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला होता। आता मंगेश साबळे हे 29 सप्टेंबर पासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे, मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी अजून पाठिंबा का दिला नाही, जरांगे पाटील मंगेश साबळे यांना भेटायला का गेले नाही, असे प्रश्न काही जण विचारत आहेत। जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे, ते सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत। पण जर आपण मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने जर विचार केला तर जेव्हा बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जाऊन बच्चू कडू यांना पाठिंबा दिला होता आणि शेतकऱ्यांसाठी आपण कधीही तयार आहोत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं जरांगे पाटलांनी सांगितलेलं होतं। आता मंगेश साबळे हे सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करतायत, उपोषण करतायत, त्याला सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा असेल असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे। म्हणून जरांगे पाटील आता त्या संबंधित अजून काहीतरी बोललेले नाहीत। पण मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात, मंगेश साबळे यांना कधी पाठिंबा देतात याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे। जर मनोज जरांगे पाटलांनी मंगेश साबळेंना पाठिंबा दिला, मंगेश साबळेंची त्या ठिकाणी भेट घेतली तर एक मोठा संख्या मंगेश साबळे यांच्या पाठीमागे उभा राहील आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्यांची दखल सरकार गांभीर्याने घेईल। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मंगेश साबळे यांची भेट घेतली पाहिजे, नाहीतर जाहीर त्यांना पाठिंबा जाहीर केला पाहिजे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे। नक्कीच मनोज जरांगे पाटील हे मंगेश साबळेंना पाठिंबा जाहीर करतील आणि त्यांची प्रकृती सुधारली की त्यांची भेट सुद्धा घेतील असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटतं। पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।